हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना लाईफस्टाईल या चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी बनवला आहे पनीर कुर्मा. चला तर वेळ न घालवता आपण पनीर कुर्म्याची रेसिपी बघूया. इथे मी गॅसवर कढई ठेवले. कढईमध्ये मी थोडंसं तेल जास्त ओतून घेते, कारण की पनीर कुर्म्यासाठी आपल्याला कांदे तळून घ्यायचेत. इथे मी सुरुवातीलाच कांदे चिरून घेतलेले आहेत, लांबके लांबके असे. पनीर कुर्म्याची रेसिपी खूप छान आहे, तुम्ही एकदा करून बघा. इथे 4 ते 5 कांदे मी बारीक बारीक असे चिरून घेतलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल इथे व्हिडिओमध्ये. आता आपलं तेल कडक तापलेलं आहे. आता आपण थोडे थोडे कांदे तळून घेणार आहोत. इथे मी आता थोडे थोडे करून कांदे तळून घेते. कांदे तळताना थोडीशी एक गोष्ट लक्षात ठेवा, पनीर कुर्म्यासाठी असे कांदे तळून याची ग्रेव्ही करावी लागते. तर जास्त असा काळसर असा कांदा होऊ द्यायचा नाही. तळताना थोडासा लालसर झाला की लगेच काढायचा. बाहेर काढल्याच्या नंतर पण थोडंसं तळल्या जातात कांदे, त्यामुळे असे कांदे झाले की काढून घ्यायचं. जास्त वेळ ठेवलं तर कांदा कडवट लागतो आणि आपली ग्रेव्ही चांगली होत नाही. आता 10 ते 15 इथे काजू घेतलेले, ते पण मी तळून घेते तेलामध्ये. आता इथे मी 5 ते 6 लोकांसाठी भाजी करणार आहे पनीर कुर्म्याची. तुम्ही 2 लोकांसाठी करत असाल तर 2 कांदे 2 टोमॅटो असं घेऊ शकता आणि पनीर पण थोडंसं कमी घेऊ शकता. इथे पनीर मी 300 ग्रॅम घेतलेले आहे. छोटे छोटे तुकडे करून ते पण मी तेलातून काढून घेणार आहे. लालसर होईपर्यंत तेलात टाकून घेणार आहे. आता इथे आपलं पनीर पण छान तळलेलं आहे. आता ते काढून घेऊया साईडला. तुम्ही बघू शकता आपलं पनीर किती सुंदर असं तळलेलं आहे. यावर लाल तिखट, हळद पण टाकू शकता, पण मी याच्यावर टाकलेलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर टाकून घ्या. आता इथे आपण तळलेला कांदा पूर्णपणे घेणार आहे मिक्सरमध्ये टाकून. त्याच्या आधी आपण काजू टाकलेले आहेत मिक्सरमध्ये. आता यामध्ये तळलेला कांदा पण टाकून घेते आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी दही पण टाकून घ्यायचंय आणि ते मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचंय. आता यामध्ये मी अंदाजे 1 वाटीचा अंदाज टाकत आहे, मोठ्या वाटीने. आपलं मस्तपैकी आता हे दही टाकून घेतलेले आहे, ते आता मिक्सरला फिरवून घेतले. आता तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. एकदम बारीक असं वाटून घेतले. तुम्हाला मी चमच्यानं दाखवते. बघा किती सुंदर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. ती आता मी साईडला ठेवून देते. आता आपण फोडणी देऊया. इथे मी कढई घेतली आहे गॅसवर ठेवून. त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घेते. तुम्हाला तेल आपलं गरम होत आलेलं आहे. आता आपण यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ. थोडेसे होते खडे मसाले घरातले, तेवढे टाकून घेतले. आणि इथे 4 टोमॅटो आहेत, ते मिक्सरला काढून घेतलेले आहेत बारीक, ते पण टाकून घेतले. यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्या आहेत लांबक्या चिरून. आता सर्व मसाला व्यवस्थित शिजू देऊ. तोपर्यंत आपण चवीनुसार लाल तिखट टाकलं. 1 चमचा धनिया पावडर टाकून घेतले. थोडासा गरम मसाला पण टाकून घेतला. आता यामध्ये पनीर मसाला पण टाकून घेते. शाही पनीर मसाला टाकून घेतलेला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. यामध्ये मी हळद टाकलेली आहे, पण ती शूट झालेली नाही, त्यामुळे थोडीशी तुम्ही हळद पण टाकून घ्या. आता हा सर्व मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया आणि त्यामध्ये मस्तपैकी आपण जे ग्रेव्ही केलेली आहे ते टाकून घेऊया. आता तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आपल्या टोमॅटोला तेल सुटलेलं आहे. असं छानपैकी शिजवून घ्यायचं. सुरुवातीला पनीर कुर्मा करताना खूप हार्ड वाटतं, पण एकदा तुम्ही करून बघितलात की मग एकदम जमून जातं. आता आपली जी सुरुवातीला ग्रेव्ही काढली होती ते आपण टाकून घेऊया, कारण की आपला मसाला मस्त शिजलेला आहे. आता ग्रेव्ही मध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व ग्रेव्ही तेलामध्ये मिक्स झालेली आहे. आता यामध्ये थोडंसं मिक्सरला पाणी टाकून मिक्स करून ते पण आपण या ग्रेव्ही मध्येच टाकून घेऊया.
आता मी इथे अंदाजे 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. आता तुम्हाला जेवढी पातळ आणि घट्ट भाजी करायची आहे त्यानुसार पाणी ओतायचं प्रमाण तुम्ही ठरवा. इथे मी 2 ग्लास पाणी ओतून घेतले होते. आता यामध्ये आपले पनीर पण टाकून घेते, जे आपण तळून ठेवलेले साईडला होते ते. पनीर मस्तपैकी मिक्स झाले आहे. आता अशा प्रकारे पण भाजी ठेवू शकता, एकदम मस्त आणि टेस्टी होते. पण यामध्ये परत कसुरी मेथी टाकून घेते. थोडीशी मला पातळ भाजी करायची आहे, त्यामुळे मी आणखीन यामध्ये 1 ग्लास पाणी ओतणार आहे. आता यामध्ये क्रीम करून टाकलेले आहे. हे क्रीम ना मी घरीच बनवलेलं आहे. म्हणजे घरचं जे आपलं दुधावरची साय असते ते घ्यायचं आणि 5 ते 6 क्यूब हे टाकायचे, पनीर टाकायचे आणि ते मिक्सरला काढून घ्यायचे. मग आपलं फ्रेश क्रीम घरीच तयार होतं छानपैकी. यावर आता कोथिंबीर टाकून घेतली. छानपैकी आता बारीक गॅसवर शिजू देऊ. बारीक गॅसवर शिजले की मस्तपैकी अशा प्रकारे भाजीला कलर येतो छानपैकी. आता आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला पनीर कुर्म्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.